कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आज सोफ्यावर झोपायची टर्न माझी आहे, त्यामुळे तुम्ही झोपा बेडवर। तू झोप ना बेडवर। नको नको, तुम्ही झोपा ना बेडवर। हे बघ, तुला आरामची गरज आहे, यू नीड रेस्ट। जा जाऊन झोप। ठीक आहे, गो। अच्छा, तुम्हीच दमले का? तुम्ही दमलाच नाही आहात? तुला आज परत लागलंय। रिकव्हरी व्हायच्या अगोदर अजून हर्ट झालाय तुला, त्रास होईल तुला। जाऊन झोप ना आरामात तिथे। फक्त मलाच त्रास झालाय का? तुम्हाला त्रास नाही झाला? ते काही नाही, तुम्ही झोपा ना जाऊन। ही काय पद्धत आहे बोलायची? तुझी एवढी मदत केली मी आणि तू असं वागणार आहेस? हो, कारण मी चिडले। आता का? कारण रेवती किडनॅप झाली होती, हे सगळं खोटं वाटत होतं ना तुम्हाला। पण आता सगळं सिद्ध झालंय की मी खरं बोलत होते। तर तुम्हाला आता सॉरी बोलावंसंही वाटत नाही। आणि तू काय केलंस? मी किडनॅपर आहे, मी अंतराचा खून केला असा चीप आरोप लावलायस तू माझ्यावर। एक मिनिट, मी ना माझ्या समोर जे पुरावे होते त्यावरच आरोप लावले। मीही तेच केलंय। माझ्या समोर जे पुरावे होते त्याच्या बेसिसवर तुझ्यावर आरोप लावला। आणि मी जे काय केलं ना, समोरासमोर केलंय। तुझ्यासारखं पाठीमागे जाऊन इन्व्हेस्टिगेशन नाही करत बसलो मी। हे बघा। काय? बोल ना। ठीक आहे, माझं चुकलं असेल, पण तुमचंही चुकलंय। त्यामुळे आधी तुम्ही सॉरी बोला, मग मी सॉरी म्हणेन। हे मी एक्सपेक्ट करू शकतो ना की तू मला पहिले सॉरी बोल। हा, मी आणि आधी सॉरी म्हणायचं विसरा। ठीक आहे, तुम्हाला झोपायचं होतं ना सोफ्यावर, झोपा। गुड नाईट। फाइन, गुड नाईट। एजे तसे इतके काही वाईट नाहीये। आजवर माझ्यासाठी किती काय काय केलंय त्यांनी। माझ्या रिवला विक्रांतच्या तावडीतून वाचवलं, मला तर किती संकटातून वाचवलं। आणि मी काय केलं तर ते खुनी असतील असा आरोप केला त्यांच्यावर। आत्ताही विनाकारण त्यांच्याशी वाद घातला। मला खरं तर मनातून एजेंना सॉरी म्हणायचंच होतं, मग तरी कशाला भांडले मी उगाच। या मुलीशी मी इतका का भांडतो? ही काही बोली तरी मला हिचा एवढा राग काय येतो? हे लग्न तिच्याही मनाविरुद्ध झालंय, मग तरी सगळ्याचा दोष मी तिलाच एकटीला का देतोय? खरं तर एजेंनाही मला सॉरी म्हणायचं होतं। उगाच भांडले नसते तर एवढा वाद वाढलाच नसता। उगाचच विषय वाढवला मी। लीला मनाने चांगली असली तरी स्वभावाने बालिश आहे। मीच थोडं मॅच्युअरली घ्यायला हवं। आता ह्याची भरपाई करण्यासाठी मी तिच्याशी चांगलं वागायचा प्रयत्न करू शकतो। आज जे झालं ते झालं, उद्या एक नवीन सुरुवात असेल। आणि मी काही झालं तरी उद्यापासून एजेंशी चांगलंच वागेल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।